लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी बीड बायपासला असलेल्या MIT कॉलेजच्या परिसरामध्ये संपन्न होणार आहे। या मतमोजणीसाठी जवळजवळ 1000 अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्या येण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत, वेगवेगळे प्रवेशद्वार निश्चित केलेले आहेत। त्यामुळं या चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, जे अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कर्तव्यावर हजर असणार आहेत त्यांच्यासाठी MIT कॉलेजचं जे प्रमुख द्वार आहे त्या द्वाराच्या बाजूला असलेली जे पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त अधिकारी कर्मचाऱ्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्यांनी त्याच प्रवेशद्वारातून आत यायचं आहे। जे उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीसाठी येणार आहेत त्यांनी या MIT कॉलेजच्या उजव्या बाजूला, म्हणजे जेव्हा आपण बीडकडून येतो त्या बाजूला एक चैतन्य टेक्नो स्कूल आहे, त्या चैतन्य टेक्नो स्कूलच्या समोर उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्यांनी त्याच मार्गाने यावं आणि त्या ठिकाणी पार्किंग केल्यानंतर चैतन्य टेक्नो स्कूलच्या बाजूनच त्यांना मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश मिळणार आहे। त्यांनी इकडे तिकडे न जाता त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या जागेच वाहन पार्किंग करावं आणि त्यांना निश्चित करून दिलेल्या मार्गानेच त्याने मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश करावा। मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी ऐकण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आमचं आवाहन राहील की सर्व नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था ही जाबिंदा मैदान या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर दुसरं पार्किंग हे कमल नयन बजाज हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या पार्किंग व्यतिरिक्त अन्य कुठेही वाहनं नागरिकांनी पार्क करू नये आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं मी आवाहन करतो। नमस्कार। 19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे। त्याच्याकरिता जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत यांच्यासाठीचा प्रवेश हा सकाळी 7 वाजेपर्यंतच असेल। या सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना येत असताना ओळखपत्र आणि उमेदवाराने त्यांना दिलेलं फॉर्म 18 मधील मूळ प्रत आणि डिक्लेरेशन या तिन्ही बाबी घेऊन यायच्या आहेत। आणि जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत या मतमोजणीकरिता नियुक्त, या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले ओळखपत्र घेऊन MIT या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर यायचं आहे। कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस या ठिकाणी अलाउड नसणार आहे। त्याच्यामुळे विनंती आहे की आपण येत असताना आपले मोबाईल्स वगैरे सोबत आणू नये। कोणत्याही प्रकारचं रेकॉर्डिंग डिव्हाइस, कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि मोबाईल्स हे स्ट्रिक्टली अलाउड नाही आहेत। त्याच्यामुळे विनंती आहे आपण या गोष्टी थोड्या दूर ठेवाव्यात।